नमस्कार, मी वर्षा नलवडे आणि आपण पाहताय एनडीटीव्ही मराठी या बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दिवसभरातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। वायव्य स्पेनच्या इमोरामध्ये वाणव्यामुळे मोठे नुकसान झालेले आहे। आतापर्यंत 3,82,000 हेक्टर वनसंपदेचं नुकसान झालंय, तर 4 जणांचा मृत्यू झालाय। वेगवान कोरड्या वाऱ्यांमुळे आग विझवण्यात अडचणी येत असल्याचंही कळतंय। स्पेनच्या मदतीला फ्रान्स आलं धावून। वणवे विझवण्यासाठी फ्रेंच अग्निशमन जवान देखील तैनात। लिओन प्रांतातील फेलेनवरील आग विझवण्याचे प्रयत्न, तर लिओनमधील 1475 स्क्वेअर मैलांवरील वनसंपदेचं नुकसान, तर एका अग्निशमन जवानाचाही मृत्यू। जपानमध्ये उल्कापाताचा अद्भुत क्षण कारच्या डॅशकॅममध्ये चित्रित। मंगळवारी रात्री कागोशिमाच्या रात्रीच्या सुमारास उल्कापात झालेला आहे, तर मियाझाकीमध्ये देखील उल्कापाताची नोंद करण्यात आली आहे। वायव्य अफगाणिस्तानाच्या हेरतमध्ये बसची ट्रक आणि बाईकला धडक लागून अपघात झालाय। अपघातात 79 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 19 लहान मुलांचा समावेश आहे। इराणमधून प्रत्यार्पित अफगाण नागरिकांच्या बसला हा अपघात झाल्याची माहिती आहे। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 3 दिवसीय रशिया दौऱ्यावरती मॉस्कोमध्ये शहीदांच्या स्मारकाला दिली आहे भेट। जयशंकर यांच्याकडून पुष्पचक्र वाहत अज्ञात शहीदांच्या शौर्याचा गौरव। गाझामध्ये आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ। गाझामधील उपासमारीचा प्रश्न हाताळण्यासाठी हवाई मार्गाने मदत। गेल्या 2 आठवड्यांपासून सतत मदत, तरीही उपासमार कायम। गाझासाठी इस्रायलची E1 प्लॅनला मंजुरी। वेस्ट बँकेत E1 प्लॅन अंतर्गत इस्रायल बसवणार वसाहत, तर प्लॅन अस्तित्वात आल्यास पॅलेस्टाईनच्या विभाजनाचा धोका। पॅलेस्टाईनकडून योजनेला कडाडून विरोध। गेल्या काही वर्षात वेस्ट बँकेत इस्रायली नागरिकांच्या संख्येत वाढ। फ्रान्समध्ये आयफेल टॉवरला तिरंगी विळखा, तर फायटर जेट्सची चित्तथरारक प्रात्यक्षिक। सिकॉर्स पॉप्युलरच्या एका धर्मादाय कार्यक्रमाचा भाग म्हणून हा फ्लायपास्ट आयोजित, तर वंचित लहान मुलांसाठी खास कार्यक्रमाचं आयोजन। काबूलमध्ये पाकिस्तान अफगाणिस्तानसह चीनची त्रिराष्ट्रीय बैठक। राजकीय, प्रादेशिक आणि आर्थिक सहकार्यावरती 3 राष्ट्रांच्या उच्चस्तरीय चर्चा। त्रिपक्षीय व्यापारावर देखील सविस्तर चर्चा। चीनसह तालिबानचे राजनैतिक संबंध प्रस्थापित। सोमालियामध्ये इस्लामिक स्टेट फोफावला। सोमालियन सैन्याकडून कारवायांना न जुमानता आयसिसचा वेगानं प्रसार, तर पॅटलँड प्रदेशात इस्लामिक स्टेट गटाच्या दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू। सोमालियामध्ये चित्त्याचे बछडे लपवून ठेवणाऱ्यांना अटक। 10 चित्त्याच्या बछड्यांची सुखरूप सुटका। अनेक महिने अमानुषपणे बांधून ठेवल्यानं बछड्यांची स्थिती नाजूक, मात्र उपचारानंतर तब्येत सुधारणा। पंतप्रधान असो की मुख्यमंत्री 3 दिवसांहून अधिक काळ तुरुंगात राहिला तर खुर्ची जाणार। केंद्र सरकार आणणार नवीन कायदा। त्यांना 31व्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल, अन्यथा त्यांचा कार्यकाळ आपोआप होईल समाप्त। छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 30 लाखांचं बक्षीस असलेल्या 8 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। 2 महिलांचाही समावेश। नक्षली डॉक्टर्सचाही देखील यामध्ये समावेश। समान काम समान वेतन प्रकरण। पिंपरी चिंचवड महापालिकेला सुप्रीम कोर्टाचा झटका, तर चर्चा करून प्रश्न सोडवा, अन्यथा आम्ही आदेश देऊ। सुप्रीम कोर्टाने पिंपरी चिंचवड महापालिकेला आदेश दिलेत। गुजरातच्या अहमदाबादमध्ये 10वीतल्या विद्यार्थ्याचा 8वीतल्या विद्यार्थ्यावरती चाकू हल्ला। उपचारादरम्यान जखमी मुलाचा मृत्यू। मुलाच्या नातेवाईकांचा शाळेत गोंधळ, तर 7th डे ॲडव्हेंटिस्ट या शाळेतील धक्कादायक घटना। आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात। सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदारांचा उत्तराखंड विधानसभा अधिवेशनात गोंधळ। सभागृहाचं कामकाज स्थगित। नैनितालमधील गोळीबारावरती चर्चेची मागणी करत विरोधकांचा गदारोळ। उत्तराखंडच्या भाजप आमदारांची विधानसभा भवनात जोरदार निदर्शनं। राज्य विधानसभा अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस आमदारांचा गोंधळ। विरोधकांच्या कृतीचा सत्ताधारी आमदारांकडून निषेध व्यक्त। अयोध्येमध्ये भव्य दिव्य आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाची उभारणी। अयोध्येला मिळणार नवी ओळख। डॉक्टर भीमराव आंबेडकर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल प्रकल्पांतर्गत बांधणी, तर नव्या संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट मैदान। गुजरातमध्ये मुसळधार पावसाचं थैमान। पोरबंदरच्या बोरासह राणवामध्ये पूरस्थिती निर्माण। पुरात अडकलेल्या 35 ते 40 विद्यार्थ्यांचे एनडीआरएफकडून बचाव कार्य। गुजरातमध्ये मुसळधार पाऊस, त्यामुळे कल्याणपूर, द्वारका या ठिकाणी साचलं पाणी। अनेक निवासी भागांना फटका।
गुजरातच्या जुनागढला मुसळधार पावसाचा फटका. पूरपरिस्थितीमुळे जनजीवनावरती परिणाम. मानेकवाडाच्या पुरात अडकलेल्या 12 नागरिकांचे एनडीआरएफ कडून बचाव कार्य. गुजरातच्या जामनगरमध्येही मुसळधार पाऊस. ससोई धरण ओव्हरफ्लो तर पाणी पातळी वाढल्याने धरणाचे दरवाजेही उघडल्याची माहिती. गुजरातच्या राजकोटमध्ये उपलाटोल या ठिकाणी मोज बंधारा ओव्हरफ्लो तर गढाला गावाजवळील पूलही गेला वाहून. आसपासच्या इतर गावांमध्ये मुसळधार पावसाची नोंद. पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत. उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस तर शरयू नदीच्या पाणी पातळीत वाढ. पुराचं पाणी नदीलगतच्या सखल भागात शिरलं. जनजीवनावर मोठा परिणाम. पंजाबला मुसळधार पावसाचा फटका. जालंधर शहरात पूरस्थिती. जनजीवनावर परिणाम. कर्नाटकच्या कलबुर्गीमध्ये भीमेची पातळी वाढली. मुसळधार पावसामुळे सरालगी पुलावरती पाणी. वाहतुकीसही जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती. वैतरणा नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावर आल्यानं पालघर मनोर दरम्यानचा संपर्क तुटला. पाणी महामार्गावरती आल्यानं वाहतूकही बंद. मोखाडा तालुक्यातील कोसाळे गावाचा संपर्क तुटला. रस्ता बंद झाल्यानं गावकऱ्यांचे हाल. डहाणू तालुक्यातील चारोटी वाणगावमध्ये मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली. वाहतूक ठप्प झाल्यानं पुराच्या पाण्यात अडकलेली रिक्षा स्थानिकांनी उचलून बाहेर काढली. वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात शिरलं पाणी. रेल्वे पोलिसांना पाण्यात उभं राहून करावं लागतंय काम. नालासोपारामधील कॅपिटल मॉल राजनगर परिसरात जलमय तर नागरिकांचे मोठे हाल. विजय पार्क सोसायटीमध्ये 5 फुटांपर्यंत पाणी साचलं. कल्याणसह ग्रामीण परिसरात जोरदार पावसामुळे उल्हास आणि काळू नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. कल्याण खाडीच्या पाण्याच्या पातळीत देखील वाढ. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. कल्याणच्या वालधुनीचं पाणी घुलप परिसरात शिरलं. नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर. नदीचा गाळ साफ न केला जात असल्यानं परिस्थिती उद्भवल्याचा नागरिकांचा आरोप. कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये साचलं पाणी. कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं मार्केटमध्ये पाणी शिरलं. दुकानदार आणि ग्राहकांना प्रचंड त्रास. महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार. पुणे वेधशाळेचा अंदाज. मात्र हवेत चक्रीय स्थिती असल्यानं मुंबई नागपूरमध्ये पाऊस कायम राहण्याचा अंदाज. पुण्यात मुसळधार पावसाचा हाहाकार. मुठा नदीला रौद्ररूप. एकता नगरमध्ये पाणीच पाणी. पुण्यात डिंभे धरणातून 20,920 क्युसेकनं विसर्ग. आंबेगाव शिरूर तालुक्यात सतर्कतेचा इशारा. पिंपरी चिंचवडमधील वसाहतींमध्ये पाण्याचा शिरकाव. शहरभरातून 2,000 नागरिकांचं स्थलांतर. पवना धरणातून 15,700 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग. कोल्हापुरातील पंचगंगा नदीनं ओलांडली इशारा पातळी. जिल्ह्यातील 79 बंधारेही पाण्याखाली. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील वारणा नदीला पूर. त्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा रस्ता बंद. सरूड सागाव पुलावर पाणी. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे सर्वात मोठी स्मशानभूमी गेली वाहून. सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस. जनजीवन विस्कळीत. कैलास स्मशानभूमीत पाणीच पाणी. रायगडच्या पेण तालुक्यातील अंतोरे गाव पाण्याखाली. अनेक गणपती कारखान्यात शिरलं पाणी. सिंधुदुर्गातील 19 धरणं 100% क्षमतेनं भरली. दोडामार्गमधील तिलारी धरणात 96% पाणी साठा. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. गोंदियाच्या एटीआडोह धरणाची विहंगम दृश्य समोर. मुसळधार पावसामुळे धरण तुडुंब. निसर्ग सौंदर्यानं नटलेले धरण वेधतंय सर्वांचंच लक्ष. जायकवाडी धरणातून उद्या पाणी सोडलं जाणार. 9,432 क्युसेकनं पाणी सोडलं जाणार. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस. तर आमरसळीमध्ये अंबाऋषी महादेव शिवलिंगाजवळील धबधबा वेधतोय सर्वांचंच लक्ष. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात शाळेची बस थेट पुराच्या पाण्यात. व्हिडिओ व्हायरल. पालकांकडून संताप व्यक्त. बस चालकावर कारवाईची मागणी. नाशिकमधील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार. उपयुक्त पाणीसाठाही 92%. 23 पैकी 13 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू. नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचलं. प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन. दिंडोरी तालुक्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. करंजवन धरण 94% भरलं. धरणामध्ये 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस. गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती.
चंद्रपूर जिल्ह्यात आज येलो अलर्ट, अनेक घरांची पडझड, जिल्ह्यातील 18 मार्ग बंद, 1400 हेक्टर क्षेत्रातील पिकं पाण्याखाली. गेल्या 4 दिवसात परभणीमध्ये पावसाचा कहर, जिल्ह्यामध्ये 761.3 मिलीमीटर पावसाची नोंद, सोयाबीन, कापूस, तूर पिकांचंही नुकसान. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती, 112 गावांचा संपर्क तुटला, हेलिकॉप्टरच्या मदतीनं महिलेला जिल्हा रुग्णालयामध्ये केलं आहे दाखल. राज्यात अतिवृष्टीनंतरची परिस्थिती नियंत्रणात, पंचनामे करून शासन मदत करणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. सरसकट पंचनामे करा, एकही गट गण गाव वगळू नका, मंत्री तानाजी सावंतांकडून पुण्यातील परंड्यातील शेती नुकसानीच्या पंचनाम्याच्या सूचना. राज्यात 350 गावात 4,11,000 एकर क्षेत्रावरती पिकांचं नुकसान, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. इतर अहवाल आल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची भरपाई ताबडतोब दिली जाईल, असंही भरणेंचं आश्वासन. राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा विचार करून ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत करण्याची देखील सपकाळ यांची मागणी. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा आज नांदेड जिल्ह्यात शेतातील नुकसानीचा पाहणी दौरा. एका गावातील पाहणी अवघ्या 20 मिनिटात उरकली, तसेच शेतावर न जाता केली पाहणी, त्यामुळे त्यांच्या दौऱ्यासंदर्भात अनेकांकडून साशंकता. शेतकऱ्यांचं एवढं नुकसान होत आहे, एवढी मदत शासन देऊ शकत नाही, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. तर केंद्राने आणि राज्याने किसान फंड निर्माण केला पाहिजे, अशी खोतांची सरकारकडे मागणी. बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर, ठाकरे बंधूंच्या पराभवाचा पॅनलचा पराभव, तर प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी. शशांक राव यांच्या पॅनलनं 14 जागा जिंकल्या. बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत भाजप प्रणीत पॅनलचा विजय, हा आनंदाचा दिवस आहे. भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची प्रतिक्रिया. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला विजय महत्वाचा, असंही बन यांचं वक्तव्य. बेस्ट पतपेढी निवडणुकीचं ठाकरेंकडून राजकारण, जनतेनं ठाकरे बंधूंना नाकारलं, मुख्यमंत्र्यांचा टोला. बेस्ट निवडणुकीमध्ये कालपर्यंत 2-0 आपली किंमत जोखण्याचं आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे. केशव उपाध्यायांची ठाकरे बंधूंवर टीका. युद्ध अजून संपलेलं नाहीये, कारण अजून आम्ही जिंकलेलो नाहीये. बेस्ट पतपेढीच्या पराभवानंतर संदीप देशपांडेंचं वक्तव्य. बेस्ट पतपेढीची निवडणूक मी एकट्यानं जिंकली, भाजपनं मदत केली नाही, ब्रँड ठाकरे म्हणजे भोपळा, प्रसाद लाड यांची घणाघाती टीका. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असूनही बेस्टसाठी एकही बसगाडी विकत घेतली नाही, उद्धव ठाकरे फक्त कॉन्ट्रॅक्ट देत राहिले, शशांक राव यांचा ठाकरेंवर आरोप. 0+0 हे शून्यच असतं, मुंबईकरांचा आणि मराठी माणसांचा विजय, कामगारांचा विजय. बेस्ट पतपेढीच्या विजयानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया. लोकसभा विधानसभा जिंकली, प्रचंड विजय महापालिकेमध्ये देखील मिळेल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिंदेंच्या शिवसेनेची बैठक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये बैठक. सिडको जमीन वाटपात 50,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा रोहित पवारांचा आरोप, मात्र बिवलकर कुटुंब आणि सिडकोने भूखंड घोटाळ्याचा आरोप फेटाळला. रोहित पवारांनी पुरावे देऊन आरोप करावेत, संजय शिरसाट यांच्यावरील 5,000 कोटींच्या घोटाळ्यावरील आरोपांवरती देवेंद्र फडणवीसांचं उत्तर. 25 तारखेला वराह जयंती साजरी करावी, नितेश राणेंचं हिंदू समाजाला वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन. छगन भुजबळ यांनी बोलावली उद्या कुंभमेळ्याची बैठक, गिरीश महाजन बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती. एनडीएकडे बहुमताचा आकडा दिसत असताना प्रमुख नेते आमच्या इंडिया आघाडीतील नेत्यांना फोन करून राधाकृष्णन यांना मतदान करा अशी विनंती करत आहेत. खासदार संजय राऊतांची उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया. ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश, तर शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी मवियाला मोठा धक्का, तर माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील मवियाच्या 200 पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश. विशाल परबांच्या भाजप प्रवेशावरून वैभव नाईक यांची नारायण राणेंवर खोचक टीका. परब यांचा भाजप प्रवेश हा रवींद्र चव्हाण यांनी राणेंना न विचारता घेतलाय, असाही टोला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चौकातील उड्डाणपुलाचं उद्घाटन त्याआधी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये घोषणाबाजी. आधार पडताळणीतील अडचणींवरती खासदार मेधा कुलकर्णींची केंद्राकडे मागणी. बायोमेट्रिक प्रणालीमुळे अनेक नागरिकांना अडचणी. राज्यसभेत विशेष उल्लेखातून हा मुद्दा मांडला. पंढरपूरच्या नामदेव पायरी येथून निघाली मराठा आरक्षण रथयात्रा. 3000 किलोमीटरचा प्रवास करत राज्यातील तीर्थक्षेत्रांना देणार भेट. आरक्षण द्या, अन्यथा तीर्थक्षेत्रांमध्ये सरकारला दर्शनापासून वंचित ठेवण्यात येईल, मराठा समाजाचा इशारा. दादरमध्ये न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली. जैन व्यापाऱ्यांकडून कबुतरांना पुन्हा एकदा खाद्य. आता खाद्य टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवरती गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. सिंचन घोटाळ्या प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला मोठा धक्का. बाळगंगा धरणाचं काम पाहणाऱ्या FA एंटरप्राइजेसला 300 कोटी देण्याचे आदेश. पालघरमध्ये एसटी बसमध्ये वाहक मद्यधुंद अवस्थेत. वाहकाला उभं सुद्धा राहता येत नसल्यानं चालक संतापला. प्रवाशांनी तराट वाहकाचा व्हिडिओ केला कॅमेऱ्यात कैद. ठाणे शहरात काही दिवस अनियमित पाणी पुरवठा. पावसामुळे पिसे पंपिंग स्टेशनमध्ये गाळ साचल्यानं पाणी पुरवठा 25% घट. तर पाणी गाळून पिण्याचं प्रशासनाचं आवाहन. पर्युषण पर्वात मुंबईमध्ये 2 दिवस कत्तलखाने बंद. हायकोर्टाची जैन समाजाच्या मागणीला मान्यता. पर्युषण पर्वाला मंगळवारपासून सुरुवात. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज. 15,631 जागांच्या भरतीचा शासन निर्णय जारी. भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार. कल्याण पूर्वेतील सत्यम बारवर तोडक कारवाई. कोळसेवाडी परिसरातील सत्यम बार हा सरकारी जागेवर असल्यानं तहसील विभागाची कारवाई. पूर्ण बार जमीनदोस्त. पुण्यातील घोरपडे पेठ परिसरात अतिक्रमण विभागाची कारवाई. बेकायदेशीर घर आणि आस्थापनांवरती महापालिकेचा हातोडा. नोटीस बजावून देखील अतिक्रमण न काढल्यानं पालिकेने उचलला कारवाईचा बडगा. मुंबईकरांसाठी पदपथ नसणं हे धोकादायकच. हायकोर्टानं महापालिकेला फटकारलं. पदपथांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचेही आदेश. लवकरच मुंबईकरांच्या सेवेत नवे एसी लोकल येणार. नव्या 268 एसी लोकल खरेदीस राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. विद्यमान भाड्यात मुंबईकरांचा गारेगाव प्रवास होणार. राज्यभरात 11वीच्या विशेष फेरीमध्ये 85,000 विद्यार्थ्यांना प्रवेश. प्रवेशासाठी 19 ते 22 ऑगस्ट पर्यंत प्रवेश घेणं बंधनकारक. म्हाडाच्या घरांसाठी अर्जदारांचा पाऊस. 5,285 घरांसाठी तब्बल 1 लाख अर्ज. ठाणे, वसई, कल्याण, नवी मुंबईतील घरांना चांगला प्रतिसाद. सरकारकडून 42,000 कोटींची गुंतवणूक. 26,000 नोकऱ्या देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत 10 सामंजस्य करार. देशात UPIद्वारे दररोज 90,000 कोटींचे व्यवहार. SBIच्या अहवालातून माहिती समोर. अवघ्या 4 दिवसात 5 लाख वार्षिक फास्टॅग पासेसची विक्री. 150 कोटींचा महसूल मिळाला. राज्य महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची माहिती. कापसावरील 11% शुल्क. आयात शुल्क हा केंद्र सरकारकडून रद्द. सप्टेंबर अखेरपर्यंतच्या आयातीला मिळणार सवलत. जळगावमध्ये वरखेडे येथे विजेचा धक्का लागल्याने एका परिवारातील 5 जणांचा मृत्यू. शेतात वन्यजीवांपासून संरक्षण करण्यासाठी तारेच्या कुंपणात वीज प्रवाह. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील आरोग्य सेवांचा अभाव पुन्हा एकदा समोर. प्रसूतीनंतर नवजात बाळासह मातेचाही मृत्यू. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेवर नागरिकांचा रोष. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गातील 370 पैकी 150 गावांमध्ये संयुक्त जमीन मोजणी पूर्ण. महामार्ग 12 जिल्हे महामार्गात 12 जिल्हे 39 तालुके आणि 370 गावांमधून जाणार.